मंचावर उपस्थित आमचे जुने ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणराव सावजी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करायला आणि मला इथे निमंत्रण दिलं। खरं तर गोविंद हा उल्लेख राहिला की हे जे तुमचं आहे याचंही लोकार्पण माझेच हस्ते झाले, बरोबर आहे? कारण मी इथे आले होते, रात्री उशीर झाला होता, तर मोठ्या संख्येने महिला होत्या, तर ते हे सगळं इथे ही संकल्पना, सात्विक संकल्पना राजकारणात असूनही काम करणारे गोविंद घुगे आणि त्यांच्या पत्नी कावेरी घुगे। खरं तर कावेरी घुगे मला वाटतं स्वामी समर्थांच्या भक्त आहेत आणि सेवेकरी आहेत आणि अत्यंत छान काम त्याही करतायत। मंचावर उपस्थित सीमाताईंच्या चांगल्या कामाच्या मागे नेहमी स्वतःची ताकद लावून त्यांना समर्थन देणारे आणि त्यांच्या मागे अगदी पिलर सारखे उभे असणारे महेशदादा हिरे, मंचावर उपस्थित इंदुताई नागरे, भाग्यश्री ठोंसे, श्याम बडोदे, राकेश धोंदे, रवींद्र पाटील, पुष्पा आवाड, उपस्थित सर्व मान्यवर। कोणाचं नाव जर राहिलं असेल तर आपण लिहिणाऱ्याच्या नंतर आपण हिशोब करू, पण तरी आपण काय रामकृष्ण हरी म्हणणारे वारकरी संप्रदायातले लोक, विचार आपला अहिंसावादी असतो आणि माफ करणं हे आपला मूळ गुणधर्म आहे। तर कोणाचं नाव राहिलं असेल तर मला आणि लिहिणाऱ्यालाही क्षमा करा। सर्वप्रथम मी आज इथे गोविंद आणि कावेरी यांच्या संकल्पनेतून झालेलं आणि सीमाताई हिरे यांच्या फंडातून, यांच्या सहकार्यातून झालेलं वारकरी भवन आज त्याचं लोकार्पण झालं असं जाहीर करते। आज या लोकार्पणासाठी आपल्याला मला इथे येण्याचं कारण असं आहे की मी कुणाचं कर्ज कधी ठेवत नाही। काय सीमाताई आमच्या उभ्या होत्या आणि त्यांच्या प्रचारासाठी मी परळीवरनं खास इथे आले आणि हेलिकॉप्टर मधून माझ्या सभा चालल्या होत्या राज्यभर। हेलिकॉप्टरवाल्यांनी चुकीने ते निफाडला लँड केलं हेलिकॉप्टर आणि इथे सभेला 3-4 तास उशीर झाल्यामुळे ती सभा होऊ शकली नाही। त्याच दिवशी सभेकडे जाताना गोविंदनी खूप तयारी केली, फेटे घालून सगळ्या महिला तयार होत्या, फुलं, जेसीबी, फटाके सगळं करता आलं नाही, म्हणून मी त्याची त्या दिवशी क्षमा मागितली, ताईंची क्षमा मागितली आणि मी म्हटलं की हे सगळं झाल्यानंतर, आचारसंहिता झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर पहिला कार्यक्रम मी तुमचा घेईन आणि तुमच्या मतदारसंघात गोविंदच्या वॉर्डात। आता हे मी म्हणताना मला माहित नव्हतं की तेव्हा मी आमदार होते ना आता नामदार होईन, असं मला माहित नव्हतं, पण मी आले इथे, तोही आशीर्वाद आहे। असंख्य महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याच्या लोकांचा आशीर्वाद हा लाभला आहे, हे माझं मोठं भाग्य आहे। आज आपण एवढं प्रेम कार्यकर्त्यांचं आहे आणि मला आश्चर्य वाटतं की राजकारणात असताना देखील मला कार्यकर्ते जे जोडले जातात, जे मला बोलवतात ते कसे गुणी आहेत, म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हणतो आपण, तसं शुद्ध नेत्या पोटी कार्यकर्ते गुणी होती असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। तर आपला नेताला आवडतं, हे अध्यात्म आवडतं, हे चांगलं काम केलेलं आवडतं, सात्विकता आवडते, तर लोक पण हळूहळू आपल्या नेत्याला आवडतं म्हणून करायला जातात आणि हळूहळू त्याच्यात रमून जातात। गोविंदचं तसं नाही, गोविंद आधीच याच्यामध्ये आहे। मी गोविंदला किती वर्ष झाले ओळखते, दरवेळी म्हणजे अगदी स्वामी समर्थांची सेवा करण्यापासून ते वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम करण्यापासून आणि मला दरवेळी निमंत्रण, काय तर कुठलं तरी प्रवचन आहे, कुठलं तरी कीर्तन आहे, कुठला तरी सत्संग आहे, म्हणजे तसं काही फार वाई नाही आहे, 10-20 वर्ष झाले मी बघते आहे। तर हे सगळं म्हणतात, पूर्वी आपल्याकडे वानप्रस्थाश्रमात गेल्यावर देवदेव करायचे, पण आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये, सतयुगामध्ये काय असायचं, आपण कधी गोष्टी ऐकू ना सतयुगातल्या, सतयुगामध्ये असायचं दोन महाराज म्हणजे स्वतः आबासाहेब आहे तरी महाराज बसले, तर तुम्ही तर आमचे वारकरी संप्रदायाचे आघाडीचे सुद्धा प्रमुख आहे, माझं काही चुकलं तर सॉरी, पण आपल्या पूर्वीच्या काळात सतयुगामध्ये एखादा प्रताप केला तर आपण म्हणायचो ह्यांनी 16,000 वर्ष, म्हणा ना पार्वतीने बेलाची पानं खाऊन शंकराला मिळवलं, एवढं रावणाने एवढं मोठं तप केलं, महादेवाला प्रसन्न केलं, म्हणजे सगळे असुर म्हणजे राक्षस, देव, माणसं सगळे एवढं तप करायचे, कारण सतयुगामध्ये तेवढे वर्ष होते लोकांकडे। कलियुगामध्ये तसं नाही, कलियुगामध्ये नुसतं नामस्मरण केलं तरीही ईश्वर प्राप्ती होते असं आपल्या संतांनी सांगितलेलं आणि ज्या नामस्मरण करण्याच्या मागे ईश्वर प्राप्ती होते असं म्हणण्याच्या मागे काय कारण असेल, तर माझ्यासारख्याला वाटतं की ज्या जिभेवर सतत ईश्वराचं नाव येत राहतं, ज्या जिभेतून सतत ईश्वराचा
उल्लेख होत राहतो, ज्या मनामध्ये सतत ईश्वराचा म्हणजे एक प्रतिमा असते, सतत त्याचा विचार असतो, त्याच्यामध्ये कमी चुकीच्या गोष्टी येतात. शून्य येतात का नाही माहीत नाही, पण कमी येतात. आणि त्याच्यामुळे ह्या एक चांगले लोक घडवण्याकडे याचा आपल्याला एक चांगला असा एक उपक्रम राबवला आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या गोविंदनी, मी त्याला मनापासून शुभेच्छा देते. आज सावजींनी माझ्या कानात येऊन सांगितलं की आज भीष्म द्वादशी आहे. सावजी असे सांगत राहतात मला गोष्टी कुठल्या, तर भीष्मानी साक्षात श्रीकृष्णाला बाणाच्या शय्येवर विराजमान झाल्यानंतर म्हणजे काय सहस्त्रनाम सुनवलं, ती आज भीष्म द्वादशी. त्यांना वाटलं समोर सगळे विष्णू सहस्त्रनाम सुनवलं, स्वतः साक्षात विष्णूच्या अवताराला हे ते समोर एवढे सगळे वारकरी आहेत. तरी तुम्ही सांगा, आता मला माहित नाही किती लोकांना किती अभ्यास आहे, कोणाला काय इतिहास माहिती. वारकरी मला एवढं माहिती की जुने लोक आहेत ना, लिहिता वाचता येत नव्हतं, पण खूप सांगायचे. आमच्या माय म्हणजे आमच्या वडिलांची आई, मुंडे साहेबांची आई, आम्ही त्यांना माय म्हणायचो. काही लिहिता वाचता येत नव्हतं, कुठं जुन्या काळात होतं, पण त्यांना जर काही प्रसंग सांगितले तर इतके पुराणातले दाखले देऊन गोष्टी सांगायच्या त्या, की हे ऐकून ऐकून म्हणजे किती गोष्टी ऐकून कानावर पडून 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 आपल्या लक्षात राहतात. तसंच आपल्याला कानावर चांगल्या गोष्टी पडल्या तर चांगल्या गोष्टी लक्षात राहतात, चांगल्या गोष्टी विचारात येतात, आचरणात येतात. खरं तर नगरसेवकांनी असंही असतात काही लोक की एखाद्या पत्त्याच्या क्लबवर जर रेड केली की लगेच तिथे राजकारणी फोन करतात पोलिसांना, अरे ते पत्त्याचा क्लब माझ्या कार्यकर्त्याचा आहे. पोलीस हसायलाच बघायचं उभे ड्युटीला. तर त्यांची पंचायत होती की आम्ही कार्यकर्त्यांनी काय, कार्यकर्ते म्हणजे काय झालं, हे तर चुकीचं पत्त्याचा क्लब चालवतो, कोणी मटका चालवतो. असे कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा हे वारकरी भवन करणारे लोक सांभाळलेले काय व्हायचे. वारकरी संप्रदाय हा बिलकुल अंधश्रद्धाळू नाही, तो श्रद्धाळू आहे. अंधश्रद्धेला माझा विरोध आहे, पण श्रद्धेला विरोध नाही. श्रद्धेने माणूस नम्र होतो आणि त्याच्यामुळे तो चांगल्या कामाकडे जातो. मी सांगितलं की आता चांगल्याकडे जायची गरज आहे. काय झालंय, एवढं मोठं जग झालंय, इतकं मोठं आपल्यासमोर विश्व आहे. मोबाईलवर बसल्या बसल्या आपल्याला प्रत्येकाच्या घरात काय आहे बघायला मिळतं. तर मग त्याच्याकडे ते माझ्याकडे नाही, त्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे, मग माझ्याकडे 2च चाकी आहे, त्याच्या घरात 4 खोल्या आहेत, माझ्या घरी 1.5 खोली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाला प्रचंड डिप्रेशन येतं आणि त्याच्यामुळे अशा डिप्रेशनमध्ये चांगल्या कामामध्ये आपण मन रमवलं तर आपल्याला समाधान मिळतं. आणि म्हणून मलाही वाटलं समजा अरे मी पंकजा मुंडे, मग मला आमदार करायला पाहिजे होतं आधी, मग मला खासदार करायला पाहिजे होतं, मग मला मंत्रीच करायला पाहिजे होतं, मला हेच मंत्रालय द्यायला पाहिजे होतं. असं जर केलं तर कशाला काम नाही, समाधान नाही. आपल्याला जे मिळालंय ते चांगलं करून दाखवणं, आपल्याला जे मिळालंय त्याच्यात नाव करून दाखवणं आणि लोकांच्या नजरेमध्ये आपल्याविषयी आदरभाव वाटावा, प्रेम वाटावं, असं आपली कृती असणं हे आताच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. मी राजकारणात काम करत असताना मी अनेक संघर्षांना सामोरं गेले. आपण साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला, अनेक संघर्षांना सामोरं गेले. पण माझ्या जीवनामध्ये एकच माझ्या गोष्ट ठरलेली होती, लोकांच्या नजरेमध्ये आपल्याविषयी असणारा भाव, प्रेमाचा, आदराचा कमी नाही झाला पाहिजे. ज्या दिवशी तो कमी झाला त्या दिवशी राजकारण करायला काही अर्थ नाही. आताच्या काळामध्ये तो आदरभाव खोट्या पद्धतीने कमी केला जातो. आता यूट्यूब चॅनल झाले, कोणी पण उठतं की मागे एक पडदा लावतं की यूट्यूब चॅनल सुरू करतं, काही बोलतं. तशा गोष्टीचं नाही म्हणत आहे. त्या चॅनलवर बघून किंवा न्यूजवर बघून किंवा कुठे वर्तमानपत्रात वाचून नाही, तुमच्या डोळ्यात वाचून जेव्हा मला वाटतं की नाही हे लोक माझ्याकडे प्रेमाने बसलेत. खरं तर भुकेची वेळ, माझं काही तुम्हाला काही माझ्याकडनं काही घेणं नाही, मला तुमच्याकडनं काही घेणं नाही, तरी तुम्ही इतके तास झाले कीर्तन ऐकतायत, मांडीला मुंग्या आल्यात, बसलेत तरी इकडून तिकडून थोडं हलतायत. ते बिचारे सिनियर एवढे व्यक्ती लोक बसले तिथे, मोठे सिनियर सिटीजन बसलेत, ज्येष्ठ मंडळी बसली, महिला, माझ्या घरचं खर्च सगळं आज खाली जीव खालीवर होत असेल सकाळपासून. अरे बापरे, आता घरी जाऊन हे आटपायचे, ते तर काही कुणालाही चुकत नाही. कोणी असाल तुम्ही प्रधानमंत्री झाले तरी पण आपल्याला ते काही चुकत नाही. घरातलं काम हे कोणत्याही महिलेला चुकत नाही. तो तिचा क्षेत्र आहे, ते पुरुष चांगलं करूच शकत नाही, महिला चांगल्या करू शकतात. मला वाटतं जे पुरुष चांगलं करू शकतात ते महिला करू शकतात, पण जे महिलेला चांगलं जमतं ते पुरुषाला जमतं असं नाही, एवढं सोपं नाही. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी करता येतात. म्हणजे कावेरीला जे जमतं ते गोविंदला जमेल असं नाही, पण गोविंदला जे जमतं ते कावेरीला नक्की जमेल याचा मला विश्वास आहे. आता मला महाराज म्हणत होते, काही भाषण केलं तुम्ही आष्टीमध्ये, आता मला तिथे घेईल तर आष्टीमध्ये मला जरा दबंग भाषण करायला आणि कुणाला नाही घाबरायला महिलेला आधी जमतं.
आपलं काही नाही चुकलं तर कशाला घाबरायचं, आपण कुणाचे मिंदे नाही तर कशाला घाबरायचं, आपण कुणाचं काही खाल्लं पिलं नाही, कुणाचं काही हिसकावलं तर कशाला घाबरायचं. जीवनामध्ये स्वाभिमान आणि निर्भीडता या दोन गोष्टी माझ्या वडिलांनी मला शिकवल्या. जेव्हा ते राजकारणात आले, त्यांच्या 7 पिढ्यात कुणी राजकारणात नव्हतं, कधी घरात सरपंच देखील कोणी झालं नव्हतं. ते राजकारणात आले आणि बिंदास भिडले. आता अंडरवर्ल्डला पण भिडले, कधी घाबरले नाही की माझं काय होईल, मला कोणी मारेल, मला काय, माझ्या लेकराचं पोरीचं बायकाचं काही नाही. ते डायरेक्ट विषयांना घेऊन काम केलं. तसंच विषयांना घेऊन काम करण्याचा राजकारणाची आवश्यकता आहे. विषय निर्माण करणारं राजकारण नको, तर विषयांना सोडवणारं राजकारण करायची गरज आहे. आणि मला वाटतं आध्यात्मिक मार्गाने गोविंदनी जो मार्ग स्वीकारलाय, या भागातले विषय त्यांनी सोडवले. त्यांनी सांगितलं इथं ऑटो रिक्षा पार्क असायचे, इथे टवाळ लोक उभे असायचे, इथे गुंड प्रवृत्तीचे लोक उभे असायचे, आणि आता बघा सगळे वारकरी लोक इथे. म्हणजे हे विषय सोडवणं झालं ना. त्या 4 लोकांना 4 अजून घे, हे तू घे, तुला देतो, तू इथंच उभा राहा, तुझी दहशत पसरली म्हणजे माझी आजूबाजूला चांगली वाट होईल, असाही विचार करू शकतो ना एखादा राजकारणात काम करणारा माणूस. तर त्यांनी ते केलं नाही. त्यामुळं विचार चांगले, ते सोडवणारे म्हणजे एखादा विषय असेल तो सोडवणारा राजकारण हे आता काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि तेच करत राहीन असा शब्द या निमित्ताने तुम्हाला देते. गोविंद आणि कावेरीचे खूप खूप आभार. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिघी महिला आहेत, म्हणजे नगरसेविका, पुन्हा ताई सीमाताई आणि पुन्हा मी, असं झालं. तर हे चांगला योग आहे, कारण महिलांच्या हातात देवांनी पण सत्ता दिली होती. एज्युकेशन डिपार्टमेंट सरस्वती देवीकडे होतं, फायनान्स मिनिस्ट्री लक्ष्मीकडे होती, आणि युद्ध करायची जबाबदारी काली माकडे होती. तेव्हा चांगलं चालू होतं ना सगळं. तुम्ही हे काढून घेतल्यामुळे गडबड, काढून नाही घ्यायला पाहिजे होतं. महिलांच्याकडे होती, कशी चालली होती सृष्टी. त्यामुळे जिथे धाक दाखवायचे तिथे धाक दाखवते, जिथे माया करायची तिथे माया करते, जिथे डोळ्याने वटारून डोळे दाखवायचे तिथे डोळे दाखवते, जिथे डोळ्यात पाणी आणून प्रेम दाखवायचे तिथे प्रेम दाखवते. हे सगळे करणाऱ्या महिला जेवढ्या वाढतील, आता तर वाढणारच आहेत. 29 मध्ये ती मला वाटतं पुढच्या निवडणुकीमध्ये महिलांचं भरपूर संख्या वाढणार आहे, आणि त्याच्यामुळे आरक्षणामुळे आमच्या महिला चांगल्या पद्धतीने त्यांना संधी मिळणार आहे. सहज तर तुम्ही देत नाही, त्यामुळे आम्हाला संधी आरक्षणातून मिळणार आहे. चांगल्या महिला कामाला येणार आहेत, खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची आणि त्या कामातून काहीतरी आशीर्वाद मिळवण्याची एवढीच ओढ असते जीवाला. तुम्हाला तरी काय मिळतं रे, पाय तुडवता तुडवता तुडवता, डोक्यावर तुळस घेता आणि त्या विठोबाच्या दर्शनाला जाता. काय मिळतं तुम्हाला त्याच्यात? शब्दात सांगता येईल का? आनंद मिळतो. तो आनंद काही कुणी तुम्हाला म्हणलं 1 कोटी रुपये आणि आनंद मिळेल का? तो नाही मिळणार. असं गैरसमज आहे की सगळं पैशाने विकत घेता येतं. इज्जत पैशाने विकत घेता येत नाही, इज्जत पॉवरने विकत घेता येत नाही, आनंद पैशाने पॉवरने विकत घेता येत नाही. तो मिळतो तो आपल्या जीवाला माहित असतं कशात आहे. आणि तुमचा आनंद जर पैशात नाही, तुमचा आनंद जर पॉवरमध्ये नाही, तर कसं सगळा खेळ पैशा आणि पॉवरचा कशाबद्दल आहे? आनंदाचा खेळ असावा. आणि अशा प्रकारे ओढीने आपण जसं विठोबाच्या दर्शनाला जातो तसंच तुमच्या दर्शनाला मी आले. मागच्या वेळी माझे दर्शन चुकलं, तरी तुम्ही सीमाताईंना एवढं प्रेम दिलं, आणि त्यामुळे सीमाताई खूप चांगल्या माझी मैत्रीण झाल्या आहेत. आम्ही आता इतके वर्ष एकत्र काम करतो, एका ताटात जेवलो. आता सकाळी नाश्ता एका ताटात केला. नेहमी माझ्या मंत्रालयामध्ये ते येतात. आमच्या विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही सगळे एकत्र जेवतो. आम्ही सगळ्या महिला, आमचं खूप चांगलं रिलेशन आम्ही ठेवलेलं आहे. एकमेकींना साथ देतो, अशीच साथ आम्ही एकमेकींना देत राहू. मी पण त्यांच्या पाठीमागे नेहमी माझे एक साथ ठेवीन. माझं वलय जे काय माझ्याकडे क्षमता आहे त्या क्षमतेने उभे राहीन. आणि तुम्हा सर्वांच्या भेटीला वेळोवेळी यायची गोविंदनी कावेरीने संधी दिली तर नक्कीच येईन. गोविंदनी तर मागणीच केली मुख्यमंत्र्यांना घेऊन या. आता तुम्ही बाबा सीमाताई चला, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडनं वेळ घ्या, मी त्यांना विनंती करते. आणि तुमचे म्हणजे इथले आता पालक गिरीश महाजन आहेत ना, पालक म्हणलं मी, पालकमंत्री अजून ठरायचे वाटतं पालक, तर त्यांनाही सांगू आणि आपण नक्की त्यांचाही वेळ घेऊ आणि पुढच्या वेळी त्यांनाही घेऊन येऊ असं या निमित्ताने सांगते. आणि मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी.